जेव्हा एखाद्या वेळेस मागणी केली तर आपल्याला पहिल्यांदा कधी आपले आई वडील हो म्हटलेच नाहीत. अजूनही आठवून बघा, कोणाचेही आई वडील आपल्याला हो म्हटलेच नाहीत की बाबा चड्डी फाटली, बाबा शर्ट फाटलंय, आई शर्ट फाटलंय. बाबाला तर बोलायची वेळच म्हणजे हिंमतच व्हायची नाही. सगळं काय रिकमेंडेशन आईकडे असायचं. मग तिनं हळूच सांगायचं, काय नाही गरज म्हणे, आता कारण तो उन्हाळा आहे म्हणे, त्याला काही द्यायचं नाही, दिवाळी शिवाय ड्रेस नाही, पाडव्याशिवाय ड्रेस नाही. असं एकदा आदेश झाला की गपचूप आपलं तेच ठिगळ लावायचं, आई ठिगळ लावून द्यायचं आणि आपलं जायचं शाळेला. अजिबात त्याचा अपमान वाटायचं नाही, दुःख वाटायचं नाही, काही नाही. विसरलं की निघून जायचं. एवढा आनंद होता. त्या आपल्याला तशा पद्धतीमध्ये आपल्याला एक आनंद असा मिळायचा की एवढं आम्ही दुःखामध्ये सुद्धा आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. आणि याच पद्धतीनं आज आपण एकमेकाबद्दलच्या बालपणी ज्या कोणी आपण खोड्या केल्या असाल, काही केल्या असेल, परंतु आज हे जेवढं घट्टपणानं एकत्र आलो या स्नेहमिलन मेळाव्याला, या स्नेहमिलन मेळाव्याची हीच स्नेहता, हीच आपला एकमेकाचा आदर आणि प्रेम हे कंटिन्यू ठेवण्यात आलं पाहिजे. म्हणून ही जी दोस्ती आहे आपली जी दोस्ती आहे, ही दोस्ती कायमची टिकली पाहिजे. आणि ही दोस्ती टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मी आता तुम्ही जसा आमच्या बॅचचा आदर्श घेऊन तुम्ही केलात, तसं आम्ही आता पुढचं पाऊल आम्ही आता सुरू केलंय. गेल्या महिन्याच्या 25 तारखेला आम्ही नांदेडला स्नेहमिलन मेळावा घेतला. त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की बाबा आता आमचे काही कुठले गरजा राहिल्या नाहीत. मगाशी बोलता बोलता डॉक्टर पंडित साहेबांनी एक चांगला विषय सांगून गेले, त्याच विषयाचा धागा धरून मी बोलतो. त्यांनी सामाजिक कार्यावर डोनेशन द्या, कुठेतरी मदत करा ही म्हटलेलं आहे. पण मी त्याला थोडंसं व्यापकता देण्याचा प्रयत्न करतो की आपण काय करावं. ह्या स्नेहमिलन मेळाव्याच्या निमित्ताने, ह्या निमित्तानं आपले वेगवेगळे मित्र एकत्र आलो. तुम्ही कुठेही असा, तुम्ही एक 7 लोकांची 11 लोकांची कमिटी करा आणि प्रत्येक महिन्याला यथायोग्य, कंपल्सरी बरं, कोणी सुटका नाही, यथायोग्य किती ठरवा, 1000 रुपये ठरवा, 500 रुपये ठरवा, 2000 रुपये ठरवा, जमा करा पैसे. तुम्ही आज जे इथं काही वाघमारे सरांनी केलंय, त्याच्यानंतर उत्तम चौधरीने केलंय, यावेळेस स्पॉन्सरशिप मिळाली तुम्हाला, पुढच्या वेळेस कुठून मिळणार आहे? दरवर्षी उत्तम वाघमारे सर मिळणार आहेत का आपल्याला? नाही. म्हणून हे आपल्याला स्वबळावर आपल्याला उभं राहायचं आहे. आणि हे स्नेहमिलन मेळावा कोणालाही ओझं होणार नाही अशी आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून इथून पुढं आता यावेळेस आपण उत्तमानाचे आणि